नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, सोमवारच्या दिवशी भोलेनाथांची विशेष पूजा अर्चा केली जाते. असं म्हटलं जातं, भोलेनाथ खूप भोळे व भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. असं देखील म्हटलं जातं की सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर काही खास वस्तू चढवल्यास भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात व जीवनातील सर्व बाधा दूर करतात. शिवपूजनाचे काही नियम आहेत. शिवलिंगावर मदारचे पुष्प, बिल्बपत्र, भांग सोबत काही वस्तू चढवणे अगदी शुभ मानले जाते. तसेच काही अशाही वस्तू आहेत जे चढवणे अशुभ मानलं जातं. बघूयात त्या वस्तूंविषयी माहिती. पण त्याआधी शिवशंकरांची आशीर्वाद तसेच कृपा तुमच्यावर राहावी असं वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. तसेच चॅनलवर नवीन असाल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना शेअर करा. नंबर 1. शिवलिंगावर तांदूळ चढवणे खूप शुभ मानले जाते. तांदूळ चढवल्याने धनसंबंधीतील सर्व समस्या दूर होतात. तांदूळ चढवल्याने आर्थिक स्थिती सुधारते. तंगी, कर्ज सारख्या समस्या दूर होतात. हे लक्षात घ्या की तांदूळ म्हणजेच अक्षदा या अखंड असाव्यात, तुटलेल्या नसाव्यात. शिवशंकरांना एक मूठ गहू अर्पण केल्यास सुख मिळते. जीवनामध्ये सुख, समृद्धी, संपन्नता येते. पिवळी तूर डाळ चढवल्यास बुध ग्रह मजबूत होतो. तूर डाळ चढवल्यास नोकरीमध्ये सफलता भेटते. शिवलिंगावर काळे तीळ चढवणे लाभकारी मानले जाते. काळे तीळ चढवल्यास पितृदोष शांत होतो. काळे तीळ चढवल्याने पितरांचा आशीर्वाद भेटतो. तसेच राहूचा दुष्प्रभाव सुद्धा घरातून निघून जातो. शिवलिंगावर गहू चढवल्यास संसारिक सुख मिळते व माता अन्नपूर्णाचा वास घरामध्ये राहतो. तसेच संतान सुख प्राप्ती होते. शिवलिंगावर गहू चढवल्यास विवाहात होणारी बाधा देखील दूर होते. विवाहित जोडप्यांनी शिवलिंगावर गहू नक्की चढवा. शिवलिंगावर मूग डाळ चढवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कोणत्याही कामामध्ये येणारी बाधा पूर्णपणे दूर होते. काम सफलतेने पूर्ण होते. हा त्याचा लाभ भेटतो. नंबर 2. सोमवारच्या दिवशी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे शुभ मानले जाते. त्यानंतर शिवलिंगावर चंदन व विभूती लावावी. त्यानंतर बेलपत्र, धतुरा व शमीपत्र चढवल्यावर भोले बाबा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात व घराला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप उत्तम मानले जाते. वेगवेगळ्या इच्छांसाठी शिवशंकरांना वेगवेगळ्या वस्तूंचा रुद्राभिषेक करण्याची मान्यता आहे. शिवलिंगाला तुपाने अभिषेक केल्यास संतान सुख मिळते. तेच गंगाजलाने जर अभिषेक केले तर आयुष्यातील दुःख व पापांपासून आपल्याला मुक्ती भेटते. सोमवारी शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक केला तर सगळ्यात उत्तम मानले जाते. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच भोलेनाथ देखील लवकर प्रसन्न होतात व सर्व मनोकामना आपल्या पूर्ण करतात. सोमवारी शिवमंदिरामध्ये दीपदान केल्याने भोलेनाथ भक्तांवर विशेष कृपा करतात. असं मानलं जातं या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून दान केल्यामध्ये जर तुम्ही दान केले तर पितृदोष दूर होतो. सोमवारी शिवलिंगावर शिवशंकरांची प्रिय वस्तू चढवल्यास व 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे शुभ मानलं जातं. परंतु इथे एक लक्षात घ्या, पुरुषांनी ओम नमः शिवाय असा जप करावा तर स्त्रियांनी नमः शिवाय ओम असा जप करावा. तसेच सोमवारी शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण केल्यास वैवाहिक जीवन देखील सुखमय राहते. नंबर 3. आपल्या सगळ्या प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर मुगाची डाळ अर्पण करा. ते शिवलिंगावर काळी डाळ चढवल्यास जातकांच्या कुंडलीतील शनीची बाधा नष्ट होते. जर मेहनत करून देखील सफलता भेटत नसेल तर सोमवारच्या दिवशी चण्याची डाळ शिवलिंगावर अर्पण करा. असं मानलं जातं त्यामुळे जातकाच्या भाग्यात वृद्धी होते. जर शत्रू त्रास देत असतील तर शिवलिंगावर मोहरीचे तेल चढवा. यामुळे तुमच्या शत्रूचा त्रास होणार नाही व कर्जापासून देखील मुक्ती तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही शिवलिंगावर लाल मसूरची डाळ चढवू शकता. असं मानलं जातं शिवलिंगावर सुगंधित तेल चढवल्याने व्यक्तीला धनधान्य व भौतिक सुखाची प्राप्ती होते. तसेच शिवलिंगावर केसर अर्पित केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद सुख राहते. शिवलिंगावर चंदन चढवल्यास मान सन्मानामध्ये देखील वृद्धी होते. नंबर 4. शिवशंकरांच्या पूजेमध्ये सफेद चंदनचा वापर करणे हे खूप धार्मिक महत्त्व आहे. मान्यता आहे सोमवारी शिवलिंगावर सफेद चंदनाचे त्रिपिंड बनवल्यास व उरलेले चंदन तुमच्या माथ्यावर प्रसाद रूपी लावल्यास शिवसाधकाच्या समाजामध्ये त्याचा मान सन्मानमध्ये वाढ होते व शीघ्र त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. शिवशंकरांच्या पूजेचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी महादेवांना प्रिय असलेली वस्तू म्हणजेच रुद्राक्ष आपल्याला नक्की अर्पण करायचा आहे. असे म्हणतात रुद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शिवशंकरांच्या डोळ्यातील आसवांनी झालेली आहे. अत्यंत पवित्र व चमत्कारी रुद्राक्षाचे बीज शिवलिंगावर
शिवलिंगावर चढवल्यास साधकाच्या जीवनातील सर्व समस्या बाधा दूर होतात व ते प्रसादरूपी धारण केल्याने प्रत्येक वेळी त्याच्यासोबत महादेवांचा आशीर्वाद राहतो. पण एक लक्षात घ्या, रुद्राक्ष धारण करण्याआधी हा एक नियम प्रत्येकाने पालन करावे. भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये गंगाजलाचे खूप जास्त महत्त्व आहे. अशी मान्यता आहे, भगवान शिवांच्या जटामधून निघालेली गंगा ज्या पावन जलाला शिवलिंगावर चढवल्यास व्यक्तीला अनंत पुण्याची प्राप्ती होते. शिवलिंगावर गंगाजल चढवल्याने साधकाचा भोग व मोक्ष दोघांची त्याला प्राप्ती होते. भगवान शंकराच्या पूजेचा उपाय अजून जास्त शुभ फलदायी ठरतो जेव्हा तुम्ही उत्तरवाहिनी गंगाचे जल शिवशंकरांना अर्पित करतात. नंबर 5, गंगाजलाप्रमाणे शिवशंकरांना दूध चढवण्याचे देखील खूप महत्त्व आहे. मान्यतेनुसार सोमवारी शिवलिंगावर दूध चढवल्याने साधकावर शिवशंकरांसोबतच चंद्रदेवतांची देखील कृपा राहते व आर्थिक संकट दूर होते. या दिवशी तुम्ही फक्त शिवलिंगावर दूध वाहू नका, तर तेथील पुजाऱ्याला देखील दूध तुम्ही दान करा. भगवान शिवशंकर व तांदूळ यांचा खूप चांगला संयोग आहे. शिवपुराणामध्ये लिहिले आहे की जी लोक भगवान शिवशंकरांना तांदूळ अर्पण करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवशंकरांना जर तुम्ही दुधासोबतच कच्चे तांदूळ अर्पित करताल तर तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. तसेच धार्मिक व ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तांदूळ चढवणे हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. जो व्यक्ती दुधासोबतच कच्चे तांदूळ चढवतो किंवा अक्षता चढवतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ती होण्यासोबतच घरात सुख समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रात भगवान शिवशंकरांना चंद्रमाचे देवता मानलं जातं. तसेच दुधासोबत कच्चे तांदूळ मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्यास चंद्रमा देखील प्रसन्न होते. नंबर 6, गणपती बाप्पांना विशेष रूपामध्ये चढवली जाणारी दुर्वा शिवशंकरांना अर्पण करू शकतो. जो भक्त शिवलिंगावर दुर्वा अर्पण करतो त्याचे सर्व भय दूर होतात. तसेच शमीची पाने ही शनिदेवांना अर्पण केली जातात, पण शिवलिंगावर देखील शमीची पाने आपण अर्पण करू शकतो. हे खूप फलदायी मानलं जातं. रोज सकाळी शिवलिंगावर गंगाजल चढवा व त्यानंतर बिल्बपत्रसोबतच शमीचे पान देखील नक्की अर्पण करा. शिवलिंगावर धतुरा लोक चढवतात. या रोपाची पाने देखील पूजेमध्ये अर्पण केली जातात. हे रोप विषारी असते, पण याचा वापर औषधाच्या रूपामध्ये केला जाऊ शकतो. ही पाने शिवलिंगावर चढवल्यास भक्ताचे सर्व वाईट विचार नष्ट होतात व सकारात्मकता राहते. शिवपूजेमध्ये आकडे म्हणजे आकाची फुलांचं खूप विशेष महत्त्व आहे. या फुलांचे माळ करून शिवलिंगावर चढवू शकता. जर तुम्हाला वाटले तर या रोपाची पाने देखील तुम्ही शिवलिंगावर चढवू शकता. याचा शुभ परिणाम आपल्याला होतो, म्हणजेच सर्व अडचणी समस्या दूर होतात. पिंपळाच्या पूजेने सर्व देवी देवता प्रसन्न होतात. याची पाने देखील शिवलिंगावर तुम्ही चढवू शकता. पिंपळाच्या पानावर श्रीराम लिहून हनुमानजींना व शिवशंकरांना दोघांना तुम्ही चढवू शकता. या उपायाने सर्व ग्रहांचे दोष देखील दूर होतात. नंबर 7, हिंदू धर्मामध्ये तीळ हे खूप पवित्र शुभ मानले जाते. हे प्रमुख पूजा सामग्रीत रूपात मानले जाते. तीळ 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे सफेद व दुसरे काळे तीळ. जेव्हा आपण काळे तीळ म्हणतो तेव्हा आपण त्याचा वापर पूजेच्या एका पवित्र सामग्रीमध्ये केला जातो. अनेक वेळा काळे तीळ हे शिवशंकरांचा प्रसाद म्हणून वाटले जातात. तेच जर काळे तीळ दुधामध्ये टाकून शिवलिंगावर अर्पण केले तर जीवनामध्ये सुख समृद्धी येते. खास करून श्रावण महिन्यात दुधात काळे तीळ टाकून शिवलिंगावर चढवल्यास सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात व जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते. असं म्हणतात, शिवलिंगावर दुधासोबतच साखर त्यात टाकून अर्पण केली तर घरामध्ये सुख समृद्धी येते. जर एखादा व्यक्ती श्रावण महिन्यामध्येच प्रत्येक सोमवारी दुधात साखर टाकून शिवलिंगावर अर्पण करेल तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. दूध व साखरचे मिश्रण हे चंद्रमाकारक मानले जाते, त्यामुळे शिवलिंगावर हे मिश्रण चढवल्यास चंद्रमा मजबूत होतो, ज्यामुळे पापापासून मुक्ती भेटते. नंबर 8, शिवपुराणात सांगितलेले आहे की भगवान शिव हे स्वतः जल आहेत. शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे महत्त्व हे समुद्र मंथनाच्या कथेशी जोडलेले आहे. अग्निसमान विष पिल्यानंतर त्यांचे कंठ निळा पडला होता. विषाच्या उष्णतेला शांत करण्यासाठी शिवांना शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पण केले. त्यामुळे शिवशंकराच्या पूजेमध्ये जलाचे विशेष महत्त्व आहे. शिवशंकरांना धतुरा अत्यंत प्रिय आहे.
यामागे धार्मिक कारण सांगितलं गेलं आहे, तेच याच वैज्ञानिक आधार देखील आहे. शिवशंकर हे कैलास पर्वतावर असताना तिथे अत्यंत थंड क्षेत्र आहे, जिथे असा आहार व औषधांची गरज असते जे शरीराला उष्मा प्रदान करेल. वैज्ञानिक दृष्टीने धतुरा योग्य मात्रामध्ये घेतल्यास औषधाचे ते काम करते व शरीराला आतून देखील गरम ठेवते. नंबर 9. शिवशंकर हे नेहमी ध्यानमग्न असतात. भांग ही ध्यान केंद्रित करण्यासाठी खूप मदतगार असते, यामुळे ते नेहमी परमानंदात असतात. समुद्रमंथनातून निघालेले विषचे सेवन महादेवाने संसाराच्या सुखेसाठी ग्रहण केले. देवाला औषधी रूपामध्ये भांग दिली गेली, पण देवाने प्रत्येक कडवटपणा व नकारात्मकतेला आत्मसात केले, यामुळे त्यांना भांग खूप प्रिय आहे. भगवान शिवशंकरांनी यासाठी सुद्धा जाणले जातात की या संसाराला असलेली सर्व वाईट व नकारात्मक वस्तूंना त्यांनी स्वतः ग्रहण करून आपल्या भक्तांची या विषापासून रक्षा केली. तांदळाला अक्षता म्हटलं जातं. अक्षता म्हणजेच न तुटलेला. याचा रंग सफेद असतो. पूजेमध्ये अक्षताचा जो उपयोग आहे तो अनिवार्य आहे. कोणत्याही पूजेच्या वेळी गुलाल, हळद, अबीर व कुंकू अर्पण केल्यानंतर अक्षता चढवल्या जातात. अक्षता नसतील तर शिवपूजा पूर्ण मानली जात नाही. याचा अर्थ पवित्रेमध्ये लपलेला आहे. तीच पवित्रता जी शिवशंकरांनी जळालेल्या मृत व्यक्तीच्या चितेमध्ये शोधली आहे, की आपल्या शरीराला लावून ते पवित्रतेला सन्मान देतात. असं म्हटलं जातं, शरीरावर भस्म लावून शिवशंकर स्वतःला त्या मृत आत्म्याशी जोडतात. त्यानुसारच मृत व्यक्तीला जाळल्यानंतर जी राख उरते त्यात त्यांच्या जीवनाचे कोणतेही कण शेष राहत नाहीत. न त्यांचे दुःख, न त्यांचे सुख, न त्यांचे वाईट इच्छा व ना त्यांच्या चांगल्या इच्छा. यामुळे ती राख खूप पवित्र होते. त्यामुळे त्यामध्ये कोणतेही गुण किंवा अवगुण नाहीत. अशी राख भगवान शंकर स्वतःच्या शरीराला लावून ते सन्मानित करतात. एक कथा अशी आहे की ज्यावेळी त्यांची पत्नी सतीने स्वतःला अग्नीमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा क्रोधित शिवशंकरांनी ती भस्म आपल्या पत्नीची शेवटची निशाणी म्हणून त्यांच्या तनाला म्हणजेच शरीराला त्यांनी लावली होती. म्हणजेच सती भस्माच्या कणांच्या समवेत त्यांच्यासोबतच राहिली. नंबर 10. सर्व धार्मिक कार्यामध्ये हळद खूप पवित्र व महत्त्वपूर्ण मानली जाते, पण शिवशंकरांना पूजेमध्ये हळद चढवली जात नाही. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे, यामुळे महादेवांना हळद नाही चढवली जात. भोलेनाथांना कण्हेर व कमळाशिवाय अन्य कोणतीही फुलं प्रिय नाही. भोलेनाथांना केतकी, लाल फूल व केवड्याचे फूल चढवले जात नाही. असं केल्याने पूजेचे फळ मिळत नाही. शास्त्रानुसार भोलेनाथ ज्या पूजेमध्ये कुंकू व रोलीचा वापर केला जात नाही. भगवान विष्णूंना शंख प्रिय आहे, पण भोलेनाथांना पूजेमध्ये शंख अजिबात प्रिय नाही, कारण शिवशंकरांनी शंखाचूर या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे भोलेबाबांच्या पूजेमध्ये शंख वर्जित मानला जातो. शास्त्रानुसार तुळशीची पाने देखील वर्जित मानली आहेत. यामागे एक पौराणिक कथा अशी आहे की राजा जलाधराची बायको वृंदा तुळशीचे रोप बनली. शिवशंकरांनी जलाधराचा वध केला, त्यामुळे वृंदा म्हणजे तुळशीचा वापर पूजेमध्ये केला जात नाही. शिवशंकरांच्या पूजेमध्ये नारळाच्या पाण्याचा प्रयोग केला जात नाही. त्याऐवजी पूर्ण नारळ शिवशंकरांना अर्पण करावे, पण पाणी अर्पण करू नये. तर मंडळी, ही सर्व माहिती होती की आपण हे नियम पाळून शिवशंकरांची पूजा अर्चा आपण करू शकतो व भोलेबाबा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होऊन आपल्याला योग्य ते फळ देतात. मंडळी, चॅनलवर नवीन असाल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.